गुड मॉर्निंग एव्हरीवन. लास्ट लेक्चरला आपण डाटा टाइप्स अँड व्हेरिएबल लर्न केलं होतं. आज आपण व्हेरिएबल्स परत एक रिवाइज करूया. डाटा टाइप्स कुठले कुठले तर इंटिजर, फ्लोट, डबल, सिंगल, त्याच्यानंतर बुलियन आणि वॉइड. वॉइड हा तुम्ही मेन फंक्शनच्या बिफोर लिहिताय. Variables काय? Variable is a name given to the memory location where different constants are stored. This location can be contain integer, real, character, constants. आता ह्याच्यात काय रूल्स आहेत व्हेरिएबलचे? प्रत्येक ह्याचे एक सिंटॅक्स रूल्सनुसार नेमिंग करायचं. व्हेरिएबल म्हणजे काय? एक मेमरी लोकेशन वेअर डिफरंट कॉन्स्टंट्स आर स्टोअर. प्रत्येक ठिकाणी एक मेमरी ॲड्रेस असतो. प्रत्येकाला आपण राहतो त्याला एक ॲड्रेस असतो. त्या ॲड्रेसनुसार आपण तिथं राहतो आहे आणि त्याला एक नेमिंग दिलेलं असतं. मी घराचं उदाहरण दिलं. तुमचं घर आहे ह्या लोकेशनला असेल तर आपल्याला सेक्टर वाईज आपल्याला लक्षात राहत नाही, बरोबर आहे. मग तुम्हाला काय लक्षात राहणार आहे तर तिथला घराचं तुमचं नेमिंग. एक्झाम्पल दिलं होतं काय? 10 ही व्हॅल्यू काय करते? इट इज अवर न्यूमरिकल कॉन्स्टंट. ह्याच्यात म्हणजे दॅट इज डाटालाच काय करताय तुम्ही? आता 10 हा कुठंतरी एकाला व्हॅल्यू असाइन करताय तर ती काय? एला. ए इज इक्वल टू. मग ए काय झाला इथं? त्याचा व्हेरिएबल झाला. व्हेरिएबल नेम. इट इज अ डाटा. पण कुठल्या मेमरी ॲड्रेसला स्टोअर आहे तो? तर जर सपोज 6051 इट इज अ मेमरी ॲड्रेस. म्हणजे बघा व्हेरिएबलची डेफिनेशन काय? व्हेरिएबल इज अ नेम. इट इज अ नेम गिवन टू द मेमरी लोकेशन. मेमरी लोकेशनला काहीतरी काय डिफरंट कॉन्स्टंट्स आर स्टोअर. ह्या मेमरी लोकेशनला 6051ला काय होणार आहे? 10 हे काय होणार आहे? व्हॅल्यू किंवा डाटा कॉन्स्टंट व्हॅल्यू स्टोअर असणार आहे. फक्त त्याचा व्हेरिएबल नेम काय असणार आहे? ए. The variable name is any combination of alphabet, digits and underscore. The variable name cannot be start. आता म्हणजे काय? कुठलंही व्हेरिएबल नेम. आता सपोज माझ्याकडे एक टेबल फॉर्ममध्ये असेल स्टुडंटचा. स्टुडंट. आता स्टुडंटची इन्फॉर्मेशन कशी तुम्ही टेबलमध्ये रिप्रेझेंट करताय मला सांगा? तुमचा काय असेल तो रोल नंबर, बरोबर आहे काय? त्याच्यानंतर एस नेम म्हणजे काय? स्टुडंट नेम. त्याच्यानंतर काय? त्याचा ॲड्रेस. त्याच्यानंतर त्याचा मोबाईल नंबर आणि त्याची पर्सेंटेज. हा काय झाला टेबल फॉर्ममध्ये. बघा आता पहिला एक काय रोल नंबर काय असेल तो 101. नेम काय? ABC. ॲड्रेस दिला मी पुणे. मोबाईल नंबर काय दिला? 98989898 असा. परत पर्सेंटेज किती आले तुमचे? 89.59, बरोबर आहे. आता हा जो पहिल्या रोमधला डाटा आहे आता हा टेबल फॉर्ममध्ये झाला. पण स्टुडंट इन्फॉर्मेशन रोल नंबर. मग आता माझ्याकडे एकच स्टुडंट असणार आहे का? असे 120 असतील, 10 असतील, 25 असतील. मग प्रत्येकाचे नाव मला प्रत्येक वेळेस मी स्टोअर करत जाणार. टेबल फॉर्ममध्ये इझी आहे. पण जर तुम्हाला प्रोग्रॅमिंगमध्ये फीड करायचं असेल, अपडेट करायचं असतील तर कसे करणार? तर हा जो हेडिंग आहे रोल नंबर तर त्याचा एक मला काय करायचं आहे? रोल नंबरमध्ये 101 असणार आहे, 102 असणार आहे, 3 असणार आहे, असे 120पर्यंत असणार आहे. मग काय करणार मी? ह्या व्हेरिएबल रोल नंबरचा आणि एस नेमचा आणि ॲड्रेस आणि मोबाईल आणि ह्याचा. आता रोल नंबरमध्ये काय? न्यूमरिकल डाटा आहे. पण ह्याच्यात कुठं डेसिमल पॉईंट आहेत का? नाही. मग ते म्हणजे काय? इथं आला इंटिजर कॉन्स्टंट. त्याच्यानंतर एस नेममध्ये फक्त कॅरेक्टर इन्क्लूड आहेत.
ह्याच्यात कुठे स्पेशल सिम्बॉल्स आहेत का, डिजिट्स आहेत का, किंवा डेसिमल पॉइंटिंग आहे? नाही. म्हणजे हा कॅरेक्टर कॉन्स्टंट आला. परत ॲड्रेसमध्ये कॅरेक्टर कॉन्स्टंट पण असू शकतो आणि न्यूमरिकल डाटासुद्धा असेल, पण आता इथे कॅरेक्टर कॉन्स्टंट बने. परत इथे मोबाईल नंबरमध्ये काय आला तुमचा? इंटिजर कॉन्स्टंट आला. ह्याच्यात कुठे डेसिमल पॉईंट असतं का? तुमच्या मोबाईल नंबरमध्ये डेसिमल पॉईंट आला आहे का? नाही. फक्त त्याची साईज किती आहे? लॉंग असणार आहे, म्हणजे तो लॉंग इंटिजर आला. पर्सेंटेज हे कधीही पॉइंटिंगमध्ये असतात, बरोबर आहे. तुमचे काय असेल, होल नंबर असतील 65 जरी कुणाला असेल तर .00 असणार आहे. मग काय, हा झाला कुठला? इंटिजर कॉन्स्टंट. हा झाला कॅरेक्टर कॉन्स्टंट. परत हा कॅरेक्टर कॉन्स्टंट झाला. हा लॉंग इंट. आणि परत हा झाला पर्सेंटेजचा फ्लोट झाला, फ्लोट और सिंगल. मग आता मला रोल नंबर व्हेरिएबलचे करायचे आहेत. रोल नंबर आता मला वाटलं नाही, हा कसल्या टाईपचा डाटा टाईप आहे? तर इंटिजरला. इंटला कीवर्ड काय? इंटिजरला इंट. इंट आर, कॅपिटल मी आर लिहिलं आहे, ONE, इज इक्वल टू 1001. ईच अँड एव्हरी स्टेटमेंट एंड विथ दिस सेमिकोलन किंवा टर्मिनेट विथ दिस सेमिकोलन. मग प्रत्येक वेळेस डिक्लेरेशन करताना हे माझा काय झाला? RNO हा व्हेरिएबल नेम झाला. मी प्रत्येकाचे वेगवेगळे व्हेरिएबल्स क्रिएट करू शकतो आहे. मी असंही रोल नंबर लिहू शकते, असाही लिहू शकते. हा आणि हा वेगळा ॲज्युम करणार, कारण C++ काय, हा केस सेन्सिटिव्ह असल्यामुळे. त्याच्यामुळे का वेगवेगळा ॲज्युम झाला. त्याच्यानंतर परत तुम्हाला वाटलं नाही मला असाही करूया, हाही येऊ शकतोय, हाही. म्हणजे एकाच गोष्टीला आपण किती वेगवेगळी नावे क्रिएट केली. एकच आहे, रोल नंबरच फीड करायचा आहे मला, इंटिजर कॉन्स्टंटच व्हॅल्यू करायचे आहेत, पण मी एका गोष्टीसाठी किती आता 4 केलीत. ह्याच्यापेक्षा नाही होऊ शकते RNO_1. कारण काय रूल्स काय व्हेरिएबल नेमचे? इट इन्क्लूड ओनली इट स्टार्टेड विथ द अल्फाबेट, बरोबर आहे. द व्हेरिएबल नेम कॅन नॉट बी स्टार्ट विथ द डिजिट. म्हणजे असं तुम्ही डिजिटने सुरू करू शकत नाही. RNO हे रॉंग येणार. म्हणजे इट इज ऑलवेज स्टार्टेड विथ द अल्फाबेट. व्हेरिएबल नेम कॅन नॉट बी स्टार्ट विथ द डिजिट. अप्पर केस अँड लोअर केस आर डिस्टिंग. म्हणजे आता हे पहिलं RNO वेगळं, हे वेगळं, हे वेगळं, वेगवेगळं हे करणार. नो स्पेशल सिम्बॉल्स आयदर दॅन अंडरस्कोर. म्हणजे ह्या अंडरस्कोर सिम्बॉलशिवाय कुठलंही सिम्बॉल्स यूज करू नका. म्हणजे हे एवढे एकाच नावाला आपण वेगवेगळी नावं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आता तुमचा प्रत्येक, आता एक्झाम्पल देते, घरात तुमचं एक निक नेम असेल, फ्रेंड सर्कलमध्ये एक वेगळं नेम असेल, परत कॉलेजमध्ये गेला एक वेगळी वेगळी आयडेंटिटी असणार आहे. कारण फ्रेंड्स बदलतात, माणसं वेगळी बदलतात, प्रत्येकजण प्रत्येकाच्या सोयीनुसार लक्षात ठेवते. तसंच इथंही व्हेरिएबल नेम. मग आता आपण ॲज अ प्रोग्रामर म्हणून तीच गोष्ट इनपुट करताना वेगवेगळ्या ह्यानी आपण ती कॉल करायची. इंटिजर. आता ह्याचा एस नेमचा कसा असणार आहे? कॅर. त्याच्यानंतर काय? स्टूड. आता मग अशी मी एस नेम घेतले, मुद्दाम मी काय केलं? नेम, सेमिकोलन. त्याच्यानंतर परत कॅर ॲड्रेस. आता हे दोन्ही एका टाईपचे आहेत. मग मी काय करू शकते? ॲड्रेस आणि स्टुडंट नेम, कॅर. सेम जर ह्याचे असतील तर काय करायचं? स्टुडंट नेम कॉमानी सेपरेट करायचा, परत ॲड्रेस आणि सेमिकोलन. एकतर तुम्ही असं डिक्लेअर करू शकताय सेपरेटली, अदरवाईज असंही डिक्लेअर करू शकताय. कळालं? त्याच्यानंतर काय? ॲड्रेस झाला. मोबाईल नंबर आता हा इंटिजरचा आला, बरोबर आहे. इंटला मोब नंबर करा. मी माझ्या व्हेरिएबल नेमला काही मी देऊ शकते, अंडरस्कोर. परत लॉंग, कारण का मोबाईल नंबर हा 10 अंकीय असतो, बरोबर आहे. पण आपल्याला
4 इंटिजरमध्ये फक्त 4च पहिले नंबर सेव्ह होतात. म्हणून लॉंग हा डाटा टाईप यूज करायचा, लॉंग इंटिजर. त्याच्यानंतर फ्लोटमध्ये काय असणार आहे तुमचा पर्सेंटेज. हां, व्हेरिएबल डिक्लेरेशन कळालं. आता ह्याच्यात म्हणजे त्याचा सिंटॅक्स रूल्सनुसार परत तुम्हाला एक सांगते सिंटॅक्स कसा आहे. डाटा टाइप्स V1 V2 म्हणजे व्हेरिएबल नेम आणि असे VN पर्यंत. हा काय झाला त्याचा म्हणजे त्या काय असेल तो डाटा टाईप म्हणजे त्याचा इंट रोल नंबर आणि त्याच्यातला काय असेल ते व्हेरिएबल नेम, कॅर स्टूड ॲड्रेस. हे काय झालं सिंटॅक्स फॉर व्हेरिएबल. एवढं कळालं. आता इथं जेव्हा आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतानाच व्हॅल्यू असाइन करतो त्याला असाइनमेंट ऑर इनिशियलायझेशन ऑफ व्हेरिएबल म्हणायचं. काय म्हणायचं? असाइनिंग द व्हॅल्यू ऑर इनिशियलायझेशन. इनिशियलाइज काय केली? जेव्हा आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो तिथंच त्याला एखादी व्हॅल्यू असाइन करणे त्याला इनिशियलाइज व्हॅल्यू म्हणायचं. लक्षात आलं? एवढं समजलं का व्हॉट इज व्हेरिएबल? इझी होतं, काय डिफिकल्ट नव्हतं. व्हेरिएबलचे तुम्हाला लक्षात आलं असतील. ब्लर दिसतंय? आता दिसतंय का बघा व्यवस्थित मी काय काय केलेलं? परत समजावून सांगायची गरज आहे का? व्हेरिएबल्स डीपमध्ये समजले का? परत एकदा सांगते. व्हेरिएबल इज अ मेमरी लोकेशन वेअर डिफरंट कॉन्स्टंट्स आर. वेगवेगळे कॉन्स्टंट स्टोअर होतात. मग ते कॉन्स्टंट कुठले? इंटिजर, रिअल, त्याच्यानंतर रिअल आणि कॅरेक्टर कॉन्स्टंट. व्हेरिएबल ही सगळ्यात इम्पॉर्टंट. डाटा टाईप्स आणि व्हेरिएबल तुम्ही कुठलीही प्रोग्रॅम ॲडव्हान्समधली शिकला तर ह्या 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे डाटा कसा इनपुट करायचा आणि कुठल्या लोकेशनला कुठं स्टोअर करायचा ही कुठेही प्रत्येक वेळेस येणारी कन्सेप्ट आहे. क्लिअर करून ठेवा. कन्फ्यूज होते ह्याच्यातच तुम्हाला कुठले डाटा इनपुट करायचे. प्रोग्राम्स ह्याच्यावर डिपेंड्स आहेत. आता नेक्स्ट कीवर्ड्स तुम्हाला सांगितलेले आहेत परवा. कीवर्ड्स काय करताय? इट इज अ रिझर्व वर्ड. कीवर्ड्स काय करतात? कीवर्ड्स आर दोज वर्ड हुज मिनिंग हॅज ऑलरेडी बीन एक्सप्लेन टू बी कंपायलर. कंपायलर म्हणजे काय? आपण जो हॅश लिहितो पहिला स्टार्टिंगला इट इज अ प्री प्रोसेसर म्हणजे काय? त्याच्यात लायब्ररी फंक्शन्समध्ये ऑलरेडी आपल्याला प्रोग्राम राईट करताना जे स्ट्रक्चर असतं प्रोग्रामिंग लँग्वेजचं त्याला सपोर्टेबल लागणारे वर्ड्स किंवा काय स्ट्रक्चरला तिथं लायब्ररी फंक्शन्स तुम्हाला कसे इनपुट करायचे बिल्ड करायचे तिथं ऑलरेडी डिक्लेअर केलेले असतात. मग कीवर्ड्स म्हणजे काय? दोज हू मिनिंग ऑलरेडी हॅज बीन डिक्लेअर्ड टू कंपायलर. कंपायलर म्हणजे काय? जेव्हा तुम्ही तुमचा प्रोग्राम टाईप करताय म्हणजे कोडिंग राईट करताय आणि रन करायच्या आधी तो काय करतो? त्या प्रोग्राममध्ये काय एरर्स आहेत की नाही ते चेक करतो. तो कोण? कंपायलर. कंपायलरची की कोणती? Alt F9 किंवा Alt F5. कंट्रोल F9नी तुम्ही काय करताय? रन करताय. बरोबर आहे. मग कीवर्ड्स कोणकोणते? ॲज्युम, ऑटो, ब्रेक, केस, कॅच. आता काय सांगितलं? कॅर, इंट, फ्लोट म्हणजे जे डाटा टाईप व्हाईट कलरमध्ये येतात की नाहीत ते. त्याच्यानंतर सिंगल, डबल, फॉर, इफ, त्याच्यानंतर शॉर्ट, वॉइड, वाईल, डू. असे किती आहेत कीवर्ड्स? मोस्टली 48 आहेत. लक्षात ठेवा. कीवर्डवर एवढं काय हे नाही, फक्त तुम्हाला व्हाईट कलरमध्ये येतो तो म्हणजे ऑलरेडी तुमच्या कंपायलरला डिक्लेअर किंवा केलेला आहे तो वर्ड.
त्याच्यानंतर स्ट्रिंग कॉन्स्टंट. स्ट्रिंग कॉन्स्टंट. आता कॉन्स्टंट कुठले कुठले तुम्ही शिकला? इंटिजर कॉन्स्टंट, कॅरेक्टर कॉन्स्टंट आणि रिअल कॉन्स्टंट. बरोबर आहे. हे स्ट्रिंग कॉन्स्टंट म्हणजे काय? आता एखादं सेंटेन्स पूर्ण तुम्ही हाय, हॅलो, हाऊ आर यू, ज्याच्यात काय असणार आहे, आपल्याला कॅरेक्टर कॉन्स्टंटमध्ये फक्त एकच अल्फाबेट आपण इनपुट करू शकतो आहे. बरोबर आहे. इट इज आयदर अल्फाबेट, डिजिट और सिम्बॉल. म्हणजे पूर्ण वर्ड इनपुट करू शकत होतं का? नाही. मग स्ट्रिंग म्हणजे काय? स्ट्रिंग इज अ सेट ऑफ कॅरेक्टर एन्क्लोज्ड विदिन डबल कोड्स. स्ट्रिंग म्हणजे काय? एन्क्लोज्ड विदिन डबल कोड्स म्हणजे हे असे तुमच्या वर्डमध्ये हे काय असेल ते असे दिसतात. पण आपल्या कम्प्युटरमध्ये कसे दिसणार आहेत? दिसताना असे फक्त 2 लाईन दिसणार आहेत. ह्याच्यामध्ये काय जो आपण लिहिल वर्ड तो म्हणजे हॅलो असेल तर तो काय झाला? स्ट्रिंग झाला. हॅलो हा वर्ड झाला, स्ट्रिंग झाला. परत आपले काय तसाच असेल तर हॅलो, वेलकम. मग काय होणार आहे याच्यात? हॅलो हा एक्सक्लेमेटरी मार्क म्हणजे काय आला? सिम्बॉल आला. परत वेलकम आला. परत जो हा स्पेस असतो आपल्यात 2 वर्डमधला तो सुद्धा इथं काय आला? इन्क्लूड होतो. म्हणजे तो ॲज अ कॉन्स्टंट. किती वर्डची स्ट्रिंग आहे ती? हॅलो, HELO. म्हणजे हा इथं 5 ब्लँक स्पेस 6 7 8 9 10 11 12 13 14 15 वर्डची काय झाली? ही स्ट्रिंग झाली. स्ट्रिंग म्हणजे कळालं का? अ स्ट्रिंग मे बी कन्सिस्ट ऑफ एनी कॅरेक्टर फ्रॉम कॅरेक्टर सेट. कॅरेक्टर सेटमध्ये काय असतात? अल्फाबेट असतात, डिजिट असतात आणि स्पेशल सिम्बॉल्स असतात. एवढं कळालं तुम्हाला? व्हॉट इज स्ट्रिंग? स्ट्रिंग नंतर काय? / कॅरेक्टर, जे तुम्हाला मी लास्ट टाईमला पण सांगितलं होतं. आता हे / कॅरेक्टर कशासाठी? तर तुम्हाला कोडिंगच्या वेळेस इझी पडावं म्हणून. / कॅरेक्टर कॉन्स्टंट आर एस्केप द सिक्वेन्सचा एस्केप करण्यासाठी. दे आर नॉट अ प्रिंटेबल कॅरेक्टर. दे आर यूज इन अ आउटपुट फंक्शन. आउटपुट फंक्शनच्यासाठी म्हणजे जेव्हा तुम्हाला तुमचं रिझल्टिंग आउटपुट येतं आहे की नाही तेव्हा यूज होणार आहे. मग आता याच्यात का कुठले कुठले दाखवते? /B. इट इज अ बॅकस्पेससाठी. बॅकस्पेस यूज करताय कीवर्ड. बरोबर आहे का? बॅकस्पेस. त्याच्यानंतर /N न्यू लाईन. तुम्हाला जर न्यू लाईनला जायचं असेल, माझं आता इथं कर्सर असेल तर मी इथे /N यूज केला तर काय होणार आहे? मी नेक्स्ट लाईनला माझा कर्सर इथं मूव्ह होणार ॲटोमॅटिकली. म्हणजे कोडिंगमध्येच तुम्ही लिहायचं. त्याच्यानंतर /T /T काय करतं आहे? हॉरिझॉन्टल टॅब. T म्हणजे टॅब. हॉरिझॉन्टलमध्ये काय असेल? हॉरिझॉन्टल टॅब म्हणजे तुम्ही आता ही सिंगल लिहिला आहे. आता माझा Hच्या इथं असेल माझा कर्सर तर मी इथं Hच्या पुढे असं लिहिलं /T तर तो काय करणार? 1 2 3 4 5 6 7 8 वर्ड सोडणार. 8 वर्डची लेंथ सोडणार आणि कर्सर कुठे येणार? माझा Lच्या इथे येणार. कर्सर कुठे येणार? ह्या Lच्या इथे येणार. Hच्या इथे होता. Hच्या इथं मी L टॅब दिला तर तो माझा डायरेक्ट कर्सर म्हणजे एवढा स्पेस ठेवून तो काय करणार आहे? Lच्या इथला एवढा स्पेस सोडणार आणि पुढचा हॉरिझॉन्टल काय असेल तो टाईप करणार. पुढचे काय असतील तो /T. त्याच्यानंतर आपण महत्त्वाचे हे 2च यूज करतो /N आणि /T. परत डबल कोट आणि सिंगल कोटसाठी इन्व्हर्टेड कोट सिंगल कोट करतो. त्याच्यानंतर डबल कोटसाठी पण असा यूज करतो. एवढेच लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ऑपरेटर्स तुम्हाला कुठले कुठले माहीत आहेत? एवढं समजते ना? एवढ्यापर्यंत का फास्ट होते खूप? काय स्ट्रिंग कॉन्स्टंट वगैरे लास्ट टाईमला तुम्हाला बहुतेक आय थिंक मी घेतलं आहे.
स्ट्रिंग, कॅरेक्टर, कॉन्स्टंट, व्हेरिएबल, डाटा टाईप्स. पण रिवाईज ज्यांचं झालं नव्हतं त्यांच्यासाठी मी रिवाईज करते आहे. ऑपरेटर्स. ऑपरेटर्स म्हणजे काय? अँड ऑपरेटर इज अ सिम्बॉल दॅट टेल्स द कम्प्युटर टू परफॉर्म द सर्टन मॅथमॅटिकल अँड लॉजिकल मॅनिप्युलेशन्स. कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी तुम्हाला जे यूज होतं आहे त्याला ऑपरेटर्स. बरोबर आहे. कॅल्क्युलेशन म्हणजे काय? तुमच्या ह्याच्यात काय असेल तो डाटा असेल इनपुट केलेला तर तुम्ही कॅल्क्युलेशन करताय. हे किती, हे मग ते ॲडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल, मल्टिप्लिकेशन असेल. ह्याला काय म्हणायचं? त्याच्यासाठी आपण काय करतो? प्लस, मायनस, मल्टिप्लिकेशनचं ऑपरेटर आणि सब डिवाइडचं ऑपरेटर यूज करतो. पर्सेंटेज काढायला एक स्पेसिफिक ऑपरेटर असतं. ऑपरेटर आर यूज्ड इन अ प्रोग्रॅम टू मॅनिप्युलेट डाटा अँड व्हेरिएबल. म्हणजे काय? ऑपरेटर हा कशात यूज केला जातो? तर हा आपला डाटा आहे और व्हेरिएबल. डाटा आणि व्हेरिएबलमध्ये काय असतील ते तुम्ही इनपुट करा. मग ऑपरेटर्स कोणकोणते आहेत बघा? अरिथमॅटिक, रिलेशन, लॉजिकल, असाइनमेंट, इन्क्रीमेंट, डिक्रीमेंट, कंडिशनल, कंडिशनल, त्याच्यानंतर बिटवाईज आणि स्पेशल ऑपरेटर्स. ऑपरेटर्स कोणकोणते आहेत? अरिथमॅटिक, रिलेशन ऑपरेटर, लॉजिकल ऑपरेटर, असाइनमेंट ऑपरेटर, इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ऑपरेटर, कंडिशनल ऑपरेटर, बिटवाईज ऑपरेटर आणि स्पेशल ऑपरेटर. आता अरिथमॅटिक ऑपरेटर आपण सगळेजण ना इंट्रोड्यूस आहेत. फक्त वर्डिंग काय केलं आहे? अरिथमॅटिक ऑपरेटर.